Okay, very good evening, all of you. Welcome to the XK Online Tutorials. Today we are going to discuss numericals on reverberation time. So स्क्रीनवरती तुम्हाला न्यूमरिकल्स दिसत असतील. हे काही सॉल्ड न्यूमरिकल्स आहेत जे आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज डिस्कस करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपल्याला माहिती आहे की रिव्हर्बरेशन टाइम आपण कशावरून कॅल्क्युलेट करतो. तर WC सबाइन यांनी दिलेला जो फॉर्म्युला आहे दॅट इज सबाइन फॉर्म्युला फॉर रिव्हर्बरेशन टाइम. तो फॉर्म्युला मी अगोदर इथे लिहून घेतो. सगळे जे काही न्यूमरिकल्स असतील ते फक्त या एका फॉर्म्युल्यावरती बेस्ड असतील. दॅट इज रिव्हर्बरेशन टाइम इज इक्वल टू K into V by A, where K is the proportionality sign and we are considering the value of K is 0.161. Volume is the generally it is in the meter cube, and A is the total sound absorption which is generally in the OWU or sabine. OWU म्हणजे काय? ओपन विंडो युनिट. सो असं त्या या फॉर्म्युल्यावरती बेस्ड आपण सगळे न्यूमरिकल्स जे काय आहेत ते सॉल्व्ह करणार आहोत. चला मग आपण सुरुवात करूया न्यूमरिकलला. सगळ्यात अगोदर आपण न्यूमरिकल रीड करूया, त्यानंतर त्याच्यावरनं गिवन डेटा लिहिण्याचा प्रयत्न करूया आणि देन फॉर्म्युला वापरून आपण व्हॅल्यूज पुट करणार आहोत आणि आन्सर मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो इथे स्क्रीनवरती फर्स्ट न्यूमरिकल आहे जे ऑलरेडी प्रिव्हियस इयर एक्झामिनेशन मध्ये म्हणजे बाटू 2024 इंजिनिअरिंग फिजिक्सच्या पेपरमध्ये ऑलरेडी विचारलेला आहे. सो काय आहे ते न्यूमरिकल? द व्हॉल्यूम ऑफ अन ऑडिटोरियम इज 1200 मीटर क्यूब. म्हणजे एक ऑडिटोरियम आहे. गिवन डेटा आपण सायमल्टेनियसली लिहित जाऊया. व्हॉल्यूम ऑफ अन ऑडिटोरियम इज 1200 मीटर क्यूब. इट्स रिव्हर्बरेशन टाइम इज 1.5. त्याचा रिव्हर्बरेशन टाइम किती दिलेला आहे? 1.5 सेकंद. इफ द ॲव्हरेज ॲब्झॉर्प्शन कोइफिशियंट. आता ॲब्झॉर्प्शन कोइफिशियंट म्हणजे काय? स्मॉल ए. ओके, कोइफिशियंट म्हणजे लक्षात ठेवा स्मॉल ए. So if the average absorption coefficient is of the surface is 0.4 sabine per meter square, and find the area of the interior. आपल्याला सरफेस एरिया फाइंड आउट करायचा इंटेरियरचा. ओके, सो काय काय गिवन आहे आपल्याला? व्हॉल्यूम गिवन आहे, रिव्हर्बरेशन टाइम गिवन आहे, ऍब्झॉर्प्शन कोइफिशियंट सुद्धा गिवन आहे. आता आपल्याला फाइंड करायचं तर फाइंड द एरिया ऑफ द इंटेरियर म्हणजे सरफेस एरिया इंटेरियरचा फाइंड आउट करायचा. तर गिवन डेटा लिहिल्यानंतर आपण लागलीच काय करणार आहोत? आपला जो काही फॉर्म्युला आहे रिव्हर्बरेशन टाइम इज इक्वल टू K इंटू V बाय ए, हा फॉर्म्युला लिहून घ्यायचा, त्याला एक बॉक्स बनवायचा छानपैकी. आता इथे फक्त व्हॅल्यूज पुट करायच्या. रिव्हर्बरेशन टाइमची व्हॅल्यू किती दिली आहे? 1.5 सेकंद. के ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे इथं फिक्स असणार आहे, काही चेंज होणार नाही. 0.161 इंटू व्हॉल्यूम सुद्धा आपल्याला लकीली दिलेला आहे, दॅट इज 1200 मीटर क्यूब. व्हॉल्यूम इज ऑल्सो गिवन इन द प्रॉब्लेम स्टेटमेंट. नाउ खाली काय? कॅपिटल ए. कॅपिटल ए म्हणजे काय? टोटल साऊंड ॲब्झॉर्प्शन, दॅट इज द सम ऑफ स्मॉल ए इंटू एस, वेअर स्मॉल ए इज द ॲब्झॉर्प्शन कोइफिशियंट अँड एस इज द सरफेस एरिया. तर एस आपल्याला फाइंड आउट करायचं. सो इथे एकच आपल्याला कोइफिशियंट दिलेला आहे, एकच सरफेस दिलेला आहे, ॲव्हरेज दिलेला आहे. सो आपण त्या ए इंटू एस असं तयार होईल फॉर्म्युला. सो नेक्स्ट लाईन मध्ये काय येईल? 1.5 0.161 इंटू 1200 डिवायडेड बाय ए ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 0.4. एस म्हणजे सरफेस एरिया आणि तोच आपल्याला फाइंड आउट करायचा. आता आपण एस काय केलं? इकडे लेफ्ट हँड साईडला नेलं आणि 1.5 इकडे काय केलं? आपण राईट हँड साईडला घेऊन आलो आणि याला जर रिराईट केलं आपण तर काय होईल? 0.161 इंटू 1200 अपॉन 0.4 इंटू 1.5. आता फक्त कॅल्सी मध्ये टाकायचंय, तुम्हाला आन्सर मिळेल 322. आता ऑब्विसली सरफेस एरिया कशामध्ये मेजर करणार आहात आपण? मीटर स्क्वेअर मध्ये, कारण व्हॉल्यूम कशात दिलेलं आपल्याला? मीटर क्यूब मध्ये, म्हणून मीटर युनिट असणार आहे. सो द व्हॅल्यू ऑफ सरफेस एरिया इज 322 मीटर स्क्वेअर. हवं तर तुम्ही खाली लिहू शकता द एरिया ऑफ इंटेरियर सरफेस इज 322 मीटर स्क्वेअर. अशा प्रकारे हा न्यूमरिकल आहे. मला वाटतं खूप सोपा न्यूमरिकल आहे. ओके, रिव्हर्बरेशन टाइम या एकमेव फॉर्म्युल्यावरती आपण तो न्यूमरिकल सॉल्व्ह करू शकतो. तर नेक्स्ट प्रॉब्लेमकडे आपण जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा बघूया. अगेन मी क्वेश्चन रीड करतो. अ सिनेमा हॉल हॅज व्हॉल्यूम ऑफ 7500 मीटर क्यूब. म्हणजे एक सिनेमा हॉल आहे. लगेच आपण गिवन डेटामध्ये लिहिलं व्हॉल्यूम किती दिलेलं आहे? 7500 मीटर क्यूब. द टोटल ॲब्झॉर्प्शन इन द हॉल इज 825 OWU. आता OWU तुम्हाला माहिती युनिट कशाचं असतं? ते साऊंड ॲब्झॉर्प्शनचं असतं, म्हणजे कॅपिटल ए. टोटल साऊंड ॲब्झॉर्प्शन म्हणजे कॅपिटल ए. किती दिलेला तो? 820U. आणि OWU स्टँड फॉर ओपन विंडो युनिट.
ओपन विंडो युनिट. हे कशाचं युनिट आहे? साऊंड ॲब्झॉर्प्शनचं युनिट आहे, म्हणजे कॅपिटल एचं युनिट आहे. सो A25 OWU. आता काय दिले? व्हॉट शुड बी द रिव्हर्बरेशन टाइम. आता रिव्हर्बरेशन टाइम आपल्याला विचारलेला आहे. सो अगेन व्हेरी इझी. फर्स्ट ऑफ ऑल राईट डाऊन द फॉर्म्युला for the reverberation time, that is RT is equal to K into V by A. Now RT आपल्याला फाइंड आउट करायचं, that is reverberation time आपल्याला फाइंड आउट करायचं. K ची व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे 0.161. व्हॉल्यूम दिलेला आहे का? यस, व्हॉल्यूम इज गिवन इन द प्रॉब्लेम स्टेटमेंट, that is 7500. A दिलेला आहे का? अगेन टोटल साऊंड ॲब्झॉर्प्शन इज ऑल्सो गिवन, that is 825. ओके, देन फिनिश झालं. रिव्हर्बरेशन टाइम आपण याच्यावरून कॅल्क्युलेट करू शकतो. हे कॅल्सीमध्ये पुट करा. कॅल्सीमध्ये जर पुट केलं तर तुम्हाला काय आन्सर मिळेल? 1.46 सेकंद. सो अशा प्रकारे हा दुसरा न्यूमरिकल सुद्धा सॉल्व्ह झालेला आहे. याच्यामध्ये आपल्याला व्हॉल्यूम दिलेला आहे, साऊंड ॲब्झॉर्प्शन दिलेला आहे आणि रिव्हर्बरेशन टाइम आपल्याला काढायचं होतं, तर आपण तो फाइंड आउट केलेला आहे. सो मला सांगायला आवडेल मित्रांनो की हा रिव्हर्बरेशन टाइम वरती बेस्ट न्यूमरिकल जे ते खूप इझी आहे. याच्यामध्ये काही जास्त डोकं लावण्याची गरज नाही आपल्याला. फक्त गिवन डेटा व्यवस्थित लिहिता आला पाहिजे आपल्याला, आणि फॉर्म्युला तर ऑब्व्हियसली आपल्याला लर्न होणारच आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. हा थोडा लेंदी क्वेश्चन आहे, आपण बघूया. द व्हॉल्यूम ऑफ अ रूम इज 1200 मीटर क्यूब. म्हणजे एक रूम आहे आणि ऑब्व्हियसली त्याचं व्हॉल्यूम किती आहे? 1200 मीटर क्यूब. द वॉल एरिया, म्हणजे आता सेपरेट सरफेस एरिया त्यांनी दिलेला आहे. द वॉल सरफेस एरिया इज 200 मीटर क्यूब. द फ्लोर सरफेस एरिया इज 120 मीटर क्यूब अँड द सिलिंग सरफेस इज 120 मीटर स्क्वेअर. अगेन द ॲव्हरेज साऊंड ॲब्झॉर्प्शन कोइफिशियंट, म्हणजे ॲव्हरेज साऊंड ॲब्झॉर्प्शन कोइफिशियंट म्हणजे स्मॉल ए, हा प्रत्येकासाठी दिलेला आहे. त्यांनी वॉलसाठी दिलेला आहे 0.03, फॉर सिलिंगसाठी त्यांनी दिलेला आहे 0.8 आणि फॉर फ्लोअर तो दिलेला आहे 0.06. असे वेगवेगळे ॲब्झॉर्प्शन कोइफिशियंट त्यांनी दिलेले आहेत. कॅल्क्युलेट द ॲव्हरेज साऊंड ॲब्झॉर्प्शन कोइफिशियंट. या सगळ्यांचा ॲव्हरेज साऊंड ॲब्झॉर्प्शन कोइफिशियंट आपल्याला फाइंड आउट करायचा, आणि आणखीन एक गोष्ट फाइंड आउट करायची, ती म्हणजे रिव्हर्बरेशन टाइम. आता मित्रांनो ऑब्व्हियसली रूम कशी असणार तुमची? क्युबिकल अशा टाइप मध्ये एखादी रूम किंवा हॉल असतो, बरोबर की नाही? आता याच्यामध्ये काय असतील? वेगवेगळे सरफेसेस असतील. आता हा बॅकला जो सरफेस दिसतोय त्याला आपण 1 म्हणूया. फ्रंटचा सरफेस तो 2 असेल, आणि साईड ह्या काय असतील? 3, आणि ही साईड 4, म्हणजे वॉल येत्या. ओके, त्यानंतर फ्लोअर काय असणार आहे तुमचं? हे 5, सिलिंग काय असणार आहे तुमचं? 6. तर अशा वेगवेगळे सरफेसेस असतात. त्या सरफेसेसचा आपल्याला सरफेस एरिया दिलेला आहे आणि त्यांचा साऊंड ॲब्झॉर्प्शन कोइफिशियंट सुद्धा दिलेला आहे. चला मग आपण आधी प्रॉब्लेम वरनं गिवन डेटा लिहायला सुरुवात करूया. थोडा लेंदी जरूर आहे पण खूप इझी क्वेश्चन आहे. अगेन व्हॉल्यूम ऑफ द रूम दिलेला आहे, सगळ्यात अगोदर आपण व्हॉल्यूम ऑफ रूम लिहून घेतलं, दॅट इज 1200 मीटर क्यूब. नेक्स्ट वन इज द वॉल एरिया. तर वॉल एरिया ॲज इट इज लिहून घ्यायचा. वॉल सरफेस एरिया इज 200 मीटर स्क्वेअर, फ्लोअर सरफेस एरिया इज 120 मीटर स्क्वेअर, आणि सिलिंगचा पण लकीली तेवढाच दिलेला आहे 120 मीटर स्क्वेअर. आता कोइफिशियंट दिलेलं त्यांनी वॉलचा दिलेला आहे सेपरेट, फ्लोअरचा दिलेला आहे आणि सिलिंगचा दिलेला आहे. तर इथे सिलिंगचा काय दिलेला आहे? 0.8 दिलेला आहे. ओके, 0.8 दिलेला आहे सिलिंगसाठी. थोडंसं नॉर्मल करेक्शन आहे तिथे. तर आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं? हा झाला गिवन डेटा. हा सगळा काय झाला? आपला गिवन डेटा. आता आपण काय करणार आहेत? आपल्याला काय फाइंड आउट करायचं ते आपण लिहून घेणार. एक म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं? ॲव्हरेज साऊंड ॲब्झॉर्प्शन कोइफिशियंट, आणि दुसरं म्हणजे रिव्हर्बरेशन टाइम. तर चला, आपल्याला माहिती आहे ॲव्हरेज कसं काढतो आपण, बरोबर आहे की नाही? 5 स्टुडंटची जर मार्क्स असते, मी नेहमी सांगत असतो, जर करायचं असेल तर आपण काय करतो? टोटल मार्क्स अँड नंबर ऑफ स्टुडंट. तशा प्रकारे जर ॲव्हरेज साऊंड ॲब्झॉर्प्शन कोइफिशियंट फाइंड आउट करायचं असेल, दॅट इज ए बार, ज्याला आपण ए बार डिनोट करतो, तो काय असेल? जेवढे सरफेसेस आहे त्याचं टोटल साऊंड ॲब्झॉर्प्शन डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ सरफेसेस, दॅट इज S1 प्लस S2 प्लस S3. सो A1 म्हणजे आपण काय अज्युम करूया? वॉलसाठी अज्युम करूया, दॅट इज 0.03, अँड सरफेस एरिया फॉर द वॉल इज गिवन, दॅट इज 200. तो आपण इथे लिहून घेतला. देन सेम फॉर सिलिंग किती दिलेला आहे? 0.8 आणि सरफेस एरिया 120. फॉर फ्लोअर इट इज 0.06 अँड सरफेस एरिया इज गिवन, दॅट इज 120. सो आपण ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट केल्या या फॉर्म्युल्यामध्ये, आणि डिनॉमिनेटरला काय केलं? सगळ्या सरफेस एरियाची बेरीज केली, तर आपल्याला ॲव्हरेज साऊंड ॲब्झॉर्प्शन कोइफिशियंट मिळेल, जो किती येईल? अप्रॉक्सिमेटली 0.2389. तुम्ही कॅल्सीमध्ये करा, थोडंफार इथं पॉईंटमध्ये डिफरन्स येऊ शकतो, 0.48 समथिंग लाईक, बट 0.2 अप टू 1 डेसिमल, अप टू 2 डेसिमल इट इज करेक्ट. ओके, जर तुम्ही 3-4 डेसिमल पर्यंत ॲक्युरेसी गेली तर थोडेफार पुढचे डिजिट्स चेंज होऊ शकतात, बट
ॲव्हरेज साऊंड कोएफिशियंट इज अप्रॉक्सिमेटली 0.2च्या जवळपास असेल. सो ॲव्हरेज साऊंड ॲब्झॉर्प्शन कोएफिशियंट आपण फाइंड आउट केला. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं, रिव्हर्बरेशन टाइम. जेव्हा जेव्हा तुम्हाला रिव्हर्बरेशन टाइम फाइंड आउट करायचा असतो तेव्हा तेव्हा तुम्ही हा फॉर्म्युला डोळे बंद करून लिहून टाकायचा डायरेक्ट. ओके, डोळे बंद करून इन द सेन्स ओके डायरेक्टली हा फॉर्म्युला लिहून टाका आणि त्याच्यामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत गिवन त्या लिहा. जसं की के ची व्हॅल्यू तुम्हाला नेहमी माहित असणार आहे, व्हॉल्यूम त्यांनी दिलेलंच असणार आहे. ओके, मोस्ट ऑफ द टाइम. आणि ए म्हणजे काय असेल, साऊंड ऍब्झॉर्प्शन. आता वेगवेगळे सर्फेसेस दिलेले आहेत, लाईक 200 हा सिलिंगचा असेल, फ्लोअरचा दिलेला आहे आणि वॉलचा दिलेला आहे. तर सरफेस एरिया इंटू, आता यांचा ऍव्हरेज कोइफिशियंट आपण एकदाच काढून घेतलाय, दॅट इज 0.2389, दॅट इज ए बार. सो याची व्हॅल्यू पुट करायची आणि आपल्याला काय मिळणार आहे, रिव्हर्बरेशन टाइम, दॅट इज 1.80 सेकंद किंवा 1.76 सेकंद असा काहीतरी येईल तो. ओके, सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. काही नाही केलं आपण इथे, फक्त फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट केल्यात. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. फॉर अन एम्प्टी असेंब्ली हॉल, साइज ऑफ हॉल इज 20 by 15 by 10. म्हणजे एक एम्प्टी असेंब्ली हॉल आहे ज्याची साईज किती दिली आहे, लेंथ दिली आहे 20, त्याची ब्रेडथ दिली आहे 15 आणि हाईट दिलेली त्याची 10. द रिव्हर्बरेशन टाइम इज 3.5. आता या प्रॉब्लेम मध्ये रिव्हर्बरेशन टाइम गिवन आहे. सगळ्यात अगोदर आपण त्याची साईज लिहिली, रिव्हर्बरेशन टाइम लिहिला आहे 3.5 सेकंद. कॅल्क्युलेट द ॲव्हरेज साऊंड कोइफिशियंट ऑफ द हॉल. आपल्याला ॲव्हरेज साऊंड कोइफिशियंट काढायचा म्हणजे ए बार फाइंड आउट करायचा. ओके, नेक्स्ट, what area of the wall should be covered by curtain so as to reduce the reverberation time from 3.5 second to 2.5 second. ओके, तर त्यांचं म्हणणं असं आहे की एक असेंब्ली हॉल आहे जो या साईजचा आहे, 20 by 15 by 10. मी तुम्हाला तो हॉल दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल. अशा प्रकारे एक असेंब्ली हॉल आहे ज्याची लेंथ 20 आहे, विड्थ त्याची आय थिंक किती दिलेली आहे, 15 दिलेली आहे आणि हाईट त्याची दिलेली आहे 10. अशा प्रकारचा हा असेंब्ली हॉल आहे आणि याच्यामध्ये काही कर्टन्स वापरलेले आहेत. तर त्यांचं म्हणणं आहे की सध्याच्या कंडिशनला या हॉलचा रिव्हर्बरेशन टाइम 3.5 सेकंद आहे. ओके, तर आपण जितका जास्त कर्टनने ह्याला हाईड करू तितका जास्त आपला रिव्हर्बरेशन टाइम काय होणार आहे, कमी होणार आहे. त्यांचं म्हणणं आहे की आणखीन किती पोर्शन या हॉलचा कर्टनने कव्हर केला की आपला रिव्हर्बरेशन टाइम 3.5 वरून 2.5 वरती रिड्यूस होईल, तो आपल्याला काढायचा, म्हणजे सरफेस एरिया काढायचा आपल्याला इन शॉर्ट. सो चला मग सुरुवात करूया. आता आपण अगोदर काय करूया, रिव्हर्बरेशन टाइमचा फॉर्म्युला लिहूया ॲज युजुअल. दॅट इज आर टी इज इक्वल टू के व्ही बाय ए. ओके, नाव आर टी आपल्याला दिलेलं इनिशियली किती आहे, 3.5 सेकंद. के ची व्हॅल्यू किती आहे, 0.161. व्हॉल्यूम आपल्याला दिलेलं आहे, दॅट इज एल इंटू बी इंटू एच. बी किती दिलेलं तुम्हाला, 15 इंटू 10. ओके, 15 इंटू 10 अपॉन ए तर आपल्याला माहित नाही, दॅट इज साऊंड ऍब्झॉर्ब किती होते त्या रूम मध्ये, तेच आपल्याला फाइंड आउट करायचं. सो याला कॅल्सी मध्ये टाकलं तर आपल्याला काय मिळेल, टोटल साऊंड ऍब्झॉर्प्शन हे कशामध्ये असणार आहे, OWU मध्ये, दॅट इज 138. मग आता आपल्याला साऊंड ऍब्झॉर्प्शन मिळालं तर आपल्याला माहिती आहे साऊंड ऍब्झॉर्प्शन इज नथिंग बट द सम ऑफ साऊंड ऍब्झॉर्प्शन कोइफिशियंट अँड सरफेस एरिया. तर मग आपण ह्याला काय लिहू शकतो की कॅपिटल ए इज इक्वल टू ए बार दॅट इज ॲव्हरेज इंटू सम ऑफ ऑल सरफेस एरिया. सो कॅपिटल ए ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 138 अँड सम ऑफ ऑल द सरफेसेस दॅट इज इक्वल टू ए बार. आता सगळ्या सरफेसेसची आपल्याला काय करायची मित्रांनो, इथं बेरीज करायची. ओके, किंवा सरफेस एरिया काढायचा आहे क्यूबॉइडचा. आता तुम्ही शाळेमध्ये शिकला असाल क्यूबॉइडचा सरफेस एरिया कसा काढतो आपण इथे. तरी काही लोकांना जर कन्फ्युजन असेल तर मी त्यांच्यासाठी इथे एक्सप्लेन करतो. तेव्हा एक क्यूबॉइड टाईपचा एक हॉल असणार आहे. आता याचा सरफेस एरिया म्हणजे काय, हा फ्लोअर आहे बरोबर. हा एरिया किती असणार मित्रांनो, एल इंटू डब्ल्यू. ठीक आहे, एल इंटू डब्ल्यू प्लस रूफचा एक सरफेस एरिया आहे त्या रूम मध्ये, तो पण किती असणार आहे, सेम एल इंटू डब्ल्यू. सो प्लस एल डब्ल्यू करूया आपण, प्लस आणखीन काय ऍड करावं लागेल. आता ही जी वॉल आहे मित्रांनो, मी ते थोडासा कलर चेंज करतो. ओके, ही जी वॉल आहे 4 नंबरची दिसते तुम्हाला, या वॉलचा एरिया काय येणार मित्रांनो, दिस लेंथ इंटू हाईट. ही लेंथ म्हणजे काय, डब्ल्यू, डब्ल्यू इंटू एच प्लस. ओके, याचा पण काय येणार आहे, डब्ल्यू इंटू एच. आता काय राहिलं, बॅक आणि फ्रंट, म्हणजे हा वाला आणि फ्रंट वाला. सो बॅकचं काय असणार आहे, बॅक वाला म्हणजे ही सरफेस. ओके, हा काय असणार आहे, एल इंटू एच दॅट इज प्लस एल इंटू एच.
आणि फ्रंटवाल्याचं सुद्धा काय येणार आहे, सेम LH. कारण आपल्याला माहिती आहे किती साईड्स आहेत तिथं, 6 साईड्स आहेत. आणि ह्याला जर बघितलं आपण LW प्लस LW म्हणजे काय होईल, 2LW प्लस WH प्लस WH 2WH प्लस LH प्लस LH 2LH. आपण 2 बाहेर कॉमन घेतला आणि याला असं लिहू शकतो LW प्लस LH प्लस WH. हा काय झाला, सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड. हाच फॉर्म्युला आपण इथे वापरला मित्रांनो, 138 अपॉन 2 टाइम्स ऑफ LW प्लस WH प्लस LH, ओके, इज इक्वल टू A बार. तर बघा इथे तुम्हाला पुट केलेलं A बार इज इक्वल टू 138. LW म्हणजे लेंथ इंटू विड्थ प्लस विड्थ इंटू हाईट प्लस हाईट इंटू H बाहेर 2. अशा प्रकारे सरफेस एरिया तिथे घेतलेला आहे क्युबॉइडचा. आणि इथे आपण आता त्याला कॅल्सीमध्ये पुट केलं तर आपल्याला ॲव्हरेज कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन भेटणार आहे, दॅट इज 0.1 च्या आसपास तो आपला येणार आहे, 0.106. याला ए बारने डिनोट करतो आपण. ठीक आहे, तर ॲव्हरेज ॲब्झॉर्प्शन आपण कोइफिशियंट फाइंड आउट केला. आता आपला टास्क आहे की रिओब्रेशन टाइम आपण 3.5 सेकंदावरून 2.5 सेकंद आणला तर किती सरफेस एरिया वाढणार आहे. तर परत आपण रिओब्रेशन टाइमचा फॉर्म्युला लिहायचा, RT इज इक्वल टू के इंटू व्ही बाय ए. आता रिओब्रेशन टाइम किती झालेला आहे आपला, 2.5 सेकंद. येस, के ची व्हॅल्यू काय, 0.161 इंटू व्हॉल्यूम. काही चेंज होणार आहे का रूमचं, ऑब्विसली नाही होणार सर, बरोबर की नाही, व्हॉल्यूम सेम राहणार आहे. चेंज काय होणार आहे, साऊंड ॲब्झॉर्प्शन मध्ये. अगोदर कमी साऊंड ॲब्झॉर्ब करत होता, अगोदर किती करत होता, 138. आता आपल्याला जर रिओब्रेशन टाइम कमी करायचं तर काय करावं लागेल, साऊंड ॲब्झॉर्प्शन वाढवावं लागेल, कारण इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे ना. रिओब्रेशन टाइम जर कमी करायचं असेल तर साऊंड ॲब्झॉर्प्शन तुम्हाला काय करावं लागेल, वाढवावं लागेल. म्हणजे इनिशियली काही न करता रूम मध्ये 138 OW एवढा साऊंड ॲब्झॉर्ब होते. ऍडिशनली आपण काय करतोय, कर्टनचा कोइफिशियंट दिलेला आहे 0.5 आणि काही सरफेस एरियाचा कर्टन त्याच्यामध्ये अजून ऍड करतो. हा किती ऍड केला पाहिजे ते त्यांनी विचारले, दॅट इज एस ची व्हॅल्यू त्यांनी विचारलेली. आता 0.5 काय घेतले मी, इट इज द इट इज द साऊंड ॲब्झॉर्प्शन कोइफिशियंट ऑफ द कर्टन, जे की प्रॉब्लेम मध्येच गिवन आहे बघा. 0.5 काही लोकांना वाटत असेल कुठून आले, हे प्रॉब्लेम मध्येच गिवन आहे बघा. गिवन ॲब्झॉर्प्शन कोइफिशियंट ऑफ कर्टन इज 0.5. सो ह्याचा पुट करा आणि इझिली तुम्ही आता याला कॅल्सीमध्ये ठेवून एस ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. ओके, 138 प्लस 0.5 इकडे लेफ्ट हँड साईडला जाईल, 2.5 खाली जाईल, परत 138 या साईडला गेली की मायनस होईल. काका देऊ इथे करून मी, ठीक आहे इथे सॉल्व्ह करून देतो. 138 प्लस 0.5 यस इज इक्वल टू 0.161 इंटू 20 इंटू 10 इंटू 15 डिवायडेड बाय 2.5. हे जे काय येईल त्याला काय करायचं, 0.5 यस इंटू हे जे काय आन्सर येईल त्याच्यातून मायनस 138 करायचं आणि डिवाइड बाय किती करायचं, 0.5. यू विल गेट द यस. ची व्हॅल्यू तुमची येईल 110.4 मीटर स्क्वेअर. म्हणजे एवढा सरफेस एरिया तुम्हाला काय करावं लागेल, कर्टनने हाईड करावा लागेल, तेव्हा तुमचा रिओब्रेशन टाइम कमी होईल. सो आय होप हा न्यूमरिकल तुम्हाला समजला असेल. थोडासा लेंदी जरूर आहे बट इझी. लास्ट न्यूमरिकल, अ सिनेमा हॉल हॅज व्हॉल्यूम ऑफ 7500 मीटर क्यूब. It's required to have reverberation time 1.5 second. What should be the total sound absorption in the hall? व्हॉल्यूम किती दिलंय, 7500. रिव्हर्बरेशन टाइम किती दिलाय, 1.5. सो अगेन काय करायचं, फॉर्म्युला लिहायचा ॲज युजल आपली मेथड, के इंटू व्ही बाय ए. रिव्हर्बरेशन टाइम दिलेला आहे 1.5. के ची व्हॅल्यू तर तुम्हाला सांगण्याची गरज नाही, 0.161 जी फिक्स असते. व्हॉल्यूम त्यांनी दिलेलं आहे 7500. तुम्हाला ए फाइंड आउट करायचं, दॅट इज साऊंड ॲब्झॉर्प्शन. सो इझिली तुम्ही इथून करू शकता. ओके, हे तुमचं इकडे जाईल, हे 1.5 इकडे येईल, 805 OWU असा आन्सर येईल तुमचं इथं. सो खूप सोपा प्रॉब्लेम होता. अशा प्रकारे आपण रिओब्रेशन टाइम वरती न्यूमरिकल्स डिस्कस केले. आय होप या व्हिडिओमधून नक्कीच तुम्हाला रिओब्रेशन टाइम वरचे न्यूमरिकल्स समजून घेण्यासाठी मदत होईल. खूप इझी न्यूमरिकल्स आहेत आणि प्रत्येक वेळेस इंजिनिअरिंग फिजिक्समध्ये D/2च्या एक्झाममध्ये याला 4 ते 6 मार्काचं वेटेज किंवा 4 मार्कापर्यंत तरी विचारला जातं. तुम्ही सगळे जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले तर रिओब्रेशन टाइम वरती एक तरी क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळेल. सो खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि खूप सोपा टॉपिक आहे. सो विश यू व्हेरी बेस्ट लक. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.